मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात। कपिल सिब्बल आज गोंधळलेल्या अवस्थेत होते। निवडणूक आयोगानं चुकीचा निर्णय दिल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार उल्लेख। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची टीका। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराचा बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली। सुनावणी न घेता आयोगानं फुटीर गटाला पक्ष चिन्ह दिलं। संजय राऊतांचं टीकास्त्र। ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला विलन करण्याचं काम सुरू, आयोगावरती खापर फोडण्याचं काम सुरू आहे। आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश मस्केंचा दावा। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। उद्या कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद मांडणार। आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद मांडणार। राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंचा खळबळजनक आरोप। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून राऊतांनी बैठक घेतल्याचाही दावा। एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी नरेश मस्केंनी केल्या होत्या। शिंदे ठाण्यात भ्रष्टाचार करतात असं मस्के म्हणायचे, संजय राऊतांचा निशाणा। ठाकरेंना सीएम होऊ देऊ नका म्हणून राऊतांनी बैठक घेतली होती। राऊतांनी उद्धव ठाकरेंना विरोध करायला लावला होता। संजय राऊतांच्या आरोपांवरती नरेश मस्केंची प्रतिक्रिया। सगळ्यात मोठ्या टॉप 9 घडामोडी। खासदारांची दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक। बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची उपस्थिती। खासदार बाळामामा मात्रे बैठकीला अनुपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर बैठकीला महत्त्व। मतदारसंघातील कामांच्या पवारांनी आढावा घेतल्याची अमोल कोल्हेंची माहिती। दिल्लीत जलसंधारण संदर्भात राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक। सुप्रिया सुळे, विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। जलसंधारण मंत्री CR पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक। नीट परीक्षेवरील चर्चेसाठी सरकार तयार। गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। विरोधी पक्षांच्या मागणीनुसार सरकार चर्चेस तयार असल्याचं पत्रात नमूद। अमित शहांकडून सभागृहात उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तयारी दर्शवण्यात आली। विरोधकांनी चर्चेसाठी पत्र द्यावं, उत्तर द्यायला तयार। लोकसभा अध्यक्षांना प्रश्नाबाबत पत्र द्यावं, उद्या 3 वाजेपर्यंत उत्तर देऊ। कोण पळून गेलं लोक ठरवतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर पलटवार। गृहमंत्री अमित शहा फक्त लेक्चर देत आहेत। पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले? विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा। राहुल गांधी आक्रमक। अमित शहा संसदेत चर्चेला तयार, पण विरोधकांना राजकारण करायचं। शहा काँग्रेसला उघड पाडतील, त्यांची विरोधकांना भीती। उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये भेट। दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईकही होते उपस्थित। अमित शहा संसदेतून का पळतायत? शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी। पॅलेट गनच्या गोळीबाराचे आदेश शहांचे होते। CJPच्या अभिजित दिपकेंचा। जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार। सोशल मीडियावरील प्रश्नावरती कोकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं सूचक विधान। सगळ्यात मोठ्या राजकीय टॉप 9 वर। भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना। पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि FDAचे आयुक्त तुकाराम मुंडेंमध्ये बैठक। दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीवर कारवाई करा। भेसळखोरांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करा। शिंदेंचे तुकाराम मुंडेंना निर्देश। आश्रमशाळेमध्ये लहान मुलांना झोपायला बेड दिला जात नाही। आदिवासी विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होतो। आदिवासी मंत्री उकेंना पदावरून काढलं पाहिजे। गडचिरोली सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांची मागणी। तर मृत मुलींच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे, राऊतांची मागणी। विद्यार्थ्यांसाठी बेड नसलेल्या सर्व आश्रमशाळांना नोटीस बजावणार। गडचिरोली सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाचा निर्णय। सर्पदंश झाल्यावर काय करावं याबाबत अधीक्षक मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणार। गडचिरोलीतील सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीची मंत्री अशोक उईकेंकडून विचारपूस। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार आश्रमशाळेतील कार्यवाहीचा आढावा। प्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल। मराठी येत नसल्यास रिक्षा टॅक्सी चालकांचं लायसन्स रद्द होणार। महिनाभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द। तरीही मराठी न शिकल्यास
कायमस्वरूपी लायसन्स रद्द करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। तर लायसन्स रद्द करण्यात झाल्यास रस्त्यावर उतरू हाजी आराफत यांचा इशारा। नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा झाडाझडती घेणार। 14 ऑगस्टला मुख्यमंत्री कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेणार। रस्त्यांची दुरावस्था आणि संत गतीच्या कामांवर मुख्यमंत्र्यांचं पुन्हा लक्ष। कुंभमेळ्यातील काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं बनावट वर्क ऑर्डर देण्याचा घोटाळा समोर। या प्रकरणामध्ये जामनेरमधील 2 जणांना अटक। अटकेतील आरोपी गिरीश महाजनांचा नातेवाईक असल्याची माहिती। मात्र नातेवाईक असो किंवा कुणीही असो कुणालाही सोडायचं नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर। पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मनसेच्या पुणे शहर कार्यालयात 11 वाजता बैठकीचं आयोजन। पक्ष संघटनेतील अडीअडचणींवरती राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। आता वयात राजकीय टॉप 9 वर सहकारातील गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच रोखा। जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्ष निशाणा। गोपीचंद पडळकर जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याच्या तयार असल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचे विधान। बावनकुळेंनी चौकशा केल्या तर सर्वांना नील सर्टिफिकेट मिळेल। बावनकुळेंचं ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात। जरांगेंचं पुन्हा एकदा टीकास्त्र। तर शेवटचं आंदोलन अंतर्वालीतच होणार, पण मराठे मुंबईत घुसण्याची दाट शक्यता। जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक। मागील 3 वर्षात राज्यात ओबीसी प्रवर्गातील 22,20,000 जात प्रमाणपत्र महसूल विभागाकडून वितरित। संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून 2023 ते 2026 या काळात प्रमाणपत्र वितरित। ठेकेदारांसाठी नवा रेटिंग फॉर्म्युला। कंत्राट मिळालं की आता कामगिरी ही दाखवावी लागणार। खराब कामगिरी राहिली तर पुढचं काम मिळणार नाही। रेट श्रेणीमध्ये झळकणारे ठेकेदार निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर। राहुल बोंद्रे यांचा भाजपात पक्षप्रवेश होण्याची शक्यता। भाजपच्या आमदार श्वेता महालेंच्या संमतीनंच पक्षप्रवेश ठरल्याची माहिती। राहुल बोंद्रेंवर बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणुकीचे 3 गुन्हे दाखल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ दिल्ली दौऱ्यावर। महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांसोबत सकपाळांची बैठक। राज्यातील विविध प्रश्नांवरती बैठकीत चर्चा। येत्या 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार। तर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले ध्वजारोहण करणार। मंत्री आदिती तटकरे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करणार। आर्थिक फसवणूक प्रकरणात मीरा भाईंदरच्या माजी आयुक्तांची चौकशी। माजी आयुक्त दिलीप ढोलेंच्या पत्नीचीही चौकशी। कंत्राटदाराला खासगी संस्थेत 1,40,00,000 रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप।